कोल्हापुरात रिक्षा चालकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। हनुमान नगर पाचगाव रोडवरील ही घटना आहे। गळा चिरलेल्या आणि अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळलाय। मोहन पवार असं रिक्षा चालकाचं नाव आहे। घटनास्थळी पोलीस दाखल झालेत। हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत। शेखर, काय अधिकची अपडेट आहे, काय प्रकार आहे हा? तेजस्विनी, आज सकाळी 11:30 ते 11:15च्या सुमारास ही घटना घडलेली आहे। कोल्हापुरातल्या हनुमान नगर ते पाचगावकडे जाणारा हा रोड आहे। त्या रोडच्या अगदी बाजूलाच असणारं मोहन पवार या रिक्षा चालकाचं घर आहे आणि त्याच घरामध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेमध्ये हा मृतदेह आता सापडलेला आहे आणि त्याच्या गळ्यावरती चाकूने वार देखील केल्याच्या खुणा आता आढळलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणात घरातून धूर जेव्हा यायला लागला तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ घरामध्ये जाऊन त्या ठिकाणी माहिती घेतली असता मोठ्या प्रमाणात घरातील साहित्य जे आहे ते देखील जळत होतं। लोकांनी तात्काळ पाणी मारून ते विझवण्याचं काम केलं। शिवाय अग्निशमन दलाच्या गाड्या देखील बोलवण्यात आल्या। तात्काळच आता पोलीस देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत। या संपूर्ण घटनेचा तपास पोलिसांकडून केला जातोय। आजूबाजूला जेवढे सीसीटीव्ही आहेत ते देखील आता तपासले जात आहेत। मात्र एक गंभीर घटना, एकीकडे सण उत्सव सुरू आहेत आणि त्याच दरम्यान एका रिक्षा चालकाच्या त्याच्या राहत्या घरामध्ये अशा पद्धतीनं निर्घृणपणे गंभीर आहे। करण्यात आलेलं आहे। धन्यवाद शेखर, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।